क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा तालुक्यातील होळीची परंपरागत यात्रा उत्साहात 3 दिवस चालणार भव्य यात्रोत्सव। सुरगाणा तालुक्यात होळीच्या निमित्ताने सालाबादाप्रमाणे भरविण्यात येणारी परंपरागत यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। ही यात्रा आदिवासी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असून होळीच्या दिवशी विशेष रीतीने आयोजित केले जाते। सुरगाणा संस्थानाचे राजे धैर्यशीलराव पवार यांच्या काळापासून ही यात्रा सुरू असून ती अत्यंत प्राचीन परंपरा आहे। पूर्वी सुरगाणा तालुक्याचे नाव उंबरघोडी होते, मात्र तालुक्याला अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर याला सुरगाणा हे नाव देण्यात आले आणि त्यानंतर या यात्रेचा विस्तार अधिक मोठ्या प्रमाणावर झाला। ही यात्रा तब्बल 3 दिवस चालते, ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने भक्तगण आणि पर्यटक सहभागी होतात। दमन, सिल्वासा, दादरा नगर हवेली तसेच गुजरातमधून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात आणि देवी दुर्गा मातेच्या मंदिरात नतमस्तक होऊन दर्शन घेतात। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुरगाणा नगरपंचायतीचे अध्यक्ष भारत वाघमारे आणि उपनगराध्यक्ष सचिन महाले यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून यात्रेसाठी विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या। तसेच सुरगाणा पोलीस ठाण्याचे पीआय राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। 3 दिवस चाललेल्या या यात्रेच्या विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आदिवासी परंपरेला जपत आणि भक्तिभावाने ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस, सुरगाणा। बस सेवा इथं उपलब्ध करून दिली तर प्रवाशांना कोणत्या प्रकारे तुम्ही मदत करू शकता? इथं आम्ही सटाणा आगाराकडून 7 गाड्या आणलेल्या आहेत आणि कव्वन आगाराकडून 8 गाड्या आणलेल्या आहेत। त्याच्यात सुरगाणा, करंजूल, सुरगाणा उंबरठा, सुरगाणा फोंटवीर, इकडे चिकाडी सगळ्या जागेवर प्रवासी उपलब्ध गाड्या आम्ही पुरवत आहोत। आज तरी तुमचा साधारण किती दिवस आहे यात्रा भरून? ही परवापासून 11 तारखेपासून चालू आहे। आज संध्याकाळी संपला असा अंदाज आहे।